आता बातमी आहे ओबीसींच्या मोर्चाची। ओबीसी आरक्षण आणि कुणबी दाखला अबाधित ठेवण्यासाठी आज कुणबी समाजानं आझाद मैदानामध्ये आंदोलनाची हाक दिली आहे। मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 7 जिल्ह्यातील कुणबी समाजाचे हजारो बांधव या आंदोलनामध्ये सहभागी झालेत। तिकडे वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या चाकणकरांचा आज मोर्चा काढण्यात येतोय। चाकण ते आकुर्डी पीएमआरडीए असा 25 किलोमीटरचा हा मोर्चा काढला जाईल। तसंच राज्यातील 3ही वीज कंपन्यांचे कर्मचारी आणि अधिकारी मध्यरात्रीपासून 72 तासांच्या संपावर गेलेत। मात्र सरकारने मेस्मा लागू करत संप बेकायदेशीर असल्याचं जाहीर केलंय। संपामुळे पुढचे 3 दिवस राज्यातील वीज यंत्रणेची जबाबदारी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरोश्यावरच असणार आहे। तर 3 महत्त्वाचे मोर्चे आपण बघतोय। आझाद मैदानावर कुणबी समाज बांधव एकवटलेले आहेत। चाकणमध्ये वाहतूक कोंडीच्या विरोधात मोर्चा काढला जातोय आणि वीज यंत्रणेची जबाबदारी आता कंत्राटी कामगारांवर असणार आहे, कारण 3ही वीज कंपन्यांचे कर्मचारी 72 तासांच्या संपावर गेलेत। ओबीसी आरक्षण आणि कुणबी दाखला अबाधित ठेवण्यासाठी आज कुणबी समाजानं आझाद मैदानामध्ये आंदोलनाची हाक दिली आहे। मुंबई